माता की त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाकडून ओम प्रतिष्ठानच्या या कार्याला शुभेच्छा म्हणून त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाकडून माननीय सावरकरांना एक शुभेच्छा पत्र आम्ही आता सादर करत आहोत। एक भाविकांचा जो सगळ्यात मोठा प्रश्न होता की आपण जो प्रसाद वाहतो तो शुद्ध आहे का नाही याची खात्री नव्हती आणि अशुद्ध प्रसाद जर वाहिला तर आपल्या धर्मसंकल्पनेप्रमाणे त्याच्यात विपरीतच तुम्हाला फळ मिळतं, अनुकूल फळ मिळतं आणि अनेकांना हा अनुभव आला होता। मध्ये आपण बातम्या ऐकल्या तर त्र्यंबकेश्वरमध्येही काही ठिकाणी चुकीचे खाद्यपदार्थ, भेसळ मिश्रित खाद्यपदार्थ वाटप करण्यात आलं। मी स्वतः अमरावतीमध्ये एका ठिकाणी बघितलं आहे की गाईची चरबी आणि थोडासा खवा असं घालून पेढे बनत होते। ते पेढे 100-100 ग्रॅमच्या पाकिटात मंदिरांमध्ये जात होते। तेव्हा आम्ही जेव्हा चर्चा केली की ह्या प्रसादाशुद्धीसाठी काय करायचं तर त्यासाठी आम्ही एक धर्माचार्यांचं मंडळ, कारण शुद्ध काय अशुद्ध काय हा धर्माचा निर्णय, धर्माचार्यांचा निर्णय, त्यामुळे अनिकेत शास्त्री आणि अनेक धर्माचार्य नाशिकमधल्या 13 धर्मांच्या संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी मार्गदर्शक तत्त्वही घातलेली आहेत। तर मी अनिकेत शास्त्रींना सांगतो की त्यांनी सर्वप्रथम प्रसाद शुद्धता आणि याबद्दल बोलावं। जय श्रीराम। जय श्रीराम। एका वाक्यात जर सांगायचं तर हलालला ओमचा झटका देण्याचा हा एक यशस्वी आमचा प्रयत्न आहे। आपण बघत आहोत की धर्मशास्त्रानुसार जी पूजा सांगितलेली आहे त्यामध्ये पंचोपचार पूजा असेल, षोडशोपचार पूजा असेल, राजोपचार पूजा असेल, पात्रा साधन असेल, त्याचप्रमाणे धर्मसिंधू, निर्णय सिंधू, पुराण, वेद, उपनिषद आदींमध्ये जी पूजा पद्धती सांगितलेली आहे
गुह्यसूत्र स्मृतिग्रंथांमध्ये जे काही आपल्याला कर्म सांगितलेलं आहे त्यानुसार पूजा सामुग्री आणि नैवेद्य हा अतिशय शुद्ध असावा। आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण वास घेतलेलं फूलसुद्धा आपल्याला आपले वरिष्ठ देवाला अर्पण करायला सांगत नाही, परंतु वेळोवेळी असं दिसत आहे की धर्मक्षेत्राला हा एक प्रकारचा श्रद्धा जिहाद म्हणून येथे अनेक विधर्मी पुढे येऊन आणि भेसळ धर्मशास्त्राच्या अनुसरून न करता विपरीत कसं करता येईल, हिंदूंची भावना कशी आपल्याला नष्ट करता येईल, देवाचं फळ विपरीत कसं मिळेल हिंदू धर्मियांना, यासाठी प्रयत्न सुरू होते। त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजित सावरकरजी आणि त्याचबरोबर सर्व हिंदुत्ववादी संघटना, ज्यामध्ये पुरोहित संघ असेल, आखाडा परिषद असेल, अखिल भारतीय संत समिती असेल, श्री स्वामी समर्थ केंद्र असेल, आदी सर्व धर्माचार्यांनी हा निर्णय घेतला की प्रसाद शुद्धी हाच एकमेव पर्याय आहे आणि त्या प्रसाद शुद्धीसाठी हिंदू धर्मीय दुकानदारांना ओम सर्टिफाईड, ओम प्रमाणित आपण करणार आहोत की येणाऱ्या भाविकांना समजलं पाहिजे की आपण पूजा साहित्य नैवेद्य कुठून घेणार आहोत आणि कुठून घेतला पाहिजे। हे ओम प्रतिष्ठान जे आहे हे श्रीमान रणजित सावरकरजी सर्व धर्माचार्य यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी संघटना यांच्या माध्यमातून ही सुरू झालेली चळवळ आहे आणि सर्व दुकानदारांचं व्हेरिफिकेशन करून ते शुद्ध अशुद्ध त्याचे पात्र आहेत की नाही याचं सर्व स्थानिक लोकांना बरोबर घेऊन आणि हा आम्ही ओम सर्टिफाईड त्यांना आपण प्रमाणित करणार आहोत। राज्यभर आपण करणार आहोत, राज्यभर नव्हे पूर्ण देशभर हा करणार आहोत। नमस्कार, मी सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वयक। आज त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ओम सर्टिफिकेट ओम प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणच्या जे प्रसादाची काही दुकानं आहेत, भाविकांची जी दुकानं आहेत या ठिकाणी, त्या ठिकाणच्या दुकानदारांना देण्यात आलेले आहेत। या ठिकाणी विषय असा आहे की मंदिरात जो त्र्यंबकेश्वराला प्रसाद अर्पण केला जातो किंवा त्या ठिकाणी जे साहित्य या ठिकाणी विक्री केलं जातं ते शुद्ध असावं, ते पवित्र असावं आणि या भावनेतून ही संकल्पना आली। माननीय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे नातू आहेत या ठिकाणचे, त्यांनी रणजितजी सावरकर यांनी या ठिकाणी या ओम प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे। अनिकेत शास्त्री हे त्यांच्यासोबत आहेत आणि जवळजवळ आखाडा परिषद असेल, अखिल भारतीय संत समिती असेल, पुरोहित महासंघ त्र्यंबकेश्वरचा असेल, नाशिकचा असेल, महाराष्ट्र मंदिर महासंघ, अशा अनेक संघटनांनी याला पाठिंबा दिलेला आहे आणि देवाला अर्पण करण्यात येणारा प्रसाद हा हलालचा असता कामा नये, तो शुद्ध असावा, पवित्र असावा। कारण शबरीमलाच्या ठिकाणी सुद्धा जो प्रसाद दिला जात होता तो हलालयुक्त प्रसाद दिला जात होता। हायकोर्टमध्ये गेल्यानंतर ते सगळे प्रकार बंद झाले याचिकेनंतर। त्यामुळे अन्य हिंदूंची जी श्रद्धास्थानं आहेत त्याही ठिकाणी अशा प्रकारचा जर प्रसाद विक्री केला जात असेल ते थांबलं पाहिजे आणि शुद्ध, सात्विक आणि पवित्र प्रसाद देवाला अर्पण झाला पाहिजे, त्या वस्तू अर्पण झाल्या पाहिजेत। अशा भूमिकेतनं ओम प्रतिष्ठानची स्थापना या ठिकाणी रणजित सावरकरांनी केलेली आणि सर्व संघटना त्यांना पाठिंबा देत आहेत। महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने सुद्धा हा पाठिंबा या ठिकाणी दिला जात आहे आणि आता हलालला झटका देण्याची वेळ आलेली ती ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून, ओम सर्टिफिकेटच्या माध्यमातून हे अभियान संपूर्ण देशभर राबवलं जाईल। गेल्या काही वर्षात सगळी तीर्थक्षेत्र ही खूप मोठी झाली, कमर्शियल झाली। त्याच्या बाहेर 12 महिने जत्रेची अवस्था, जत्रेसारखं चित्र असतं। सगळी दुकानं लागलेली आहेत, त्या सगळ्या दुकानांमध्ये आपण जे आतमध्ये जातो मंदिरामध्ये आणि आपण जे काही वाहतो मंदिरामध्ये जातो, ज्या पूजा अर्चेच्या वस्तू असतात, प्रसाद असतो, देवाला वस्त्र आपण हे करतो, त्या सगळ्या वस्तू विकणारी दुकानं प्रत्येक मंदिराच्या बाहेर असतात। अशा गोष्टी लक्षात यायला लागल्या, उघडकीला यायला लागल्या की त्या सगळ्या विकणाऱ्या वस्तूमधलं पावित्र्य, शुद्धता संपत चालली आहे आणि काहीही विकायला सुरुवात झाली। म्हणजे हळद कुंकू म्हणून वाटेल ते विकत आहेत, प्रसाद म्हणून वाटेल ते विकत आहेत। तर या गोष्टी लक्षात आल्यानंतर आपले एक प्रामाणिकपणे आपण तिथून ताट घेतो प्रसादाचं, आपल्याला माहितीच नसतं की हे प्रसादाच्या ताटात जे आहे आपण आपली भाविक श्रद्धा आहे आपण ते अर्पण करतो। पण असं लक्षात यायला लागलं की या सगळ्या वस्तू ह्या फार भयानक पद्धतीने केमिकल्स मिक्स करून, काही ठिकाणी तर गाईची चरबी मिक्स केलेली आढळली। तर ह्याच्यावर आता कुठेतरी कंट्रोल आला पाहिजे। भाविकांच्या भावनांशी कोणी खेळलं नाही पाहिजे, केवळ बिझनेसच्या नावाखाली, पैसे कमावण्याच्या नावाखाली। तर त्याच्यामुळं त्याला एक अटकाव आणण्यासाठी त्याची शुद्धता राखणारं कोणीतरी एक त्याच्यावर कंट्रोल असला पाहिजे, म्हणून आपण ओम प्रमाणपत्राची कल्पना सुचली
आणि ती आज सुरुवात होते. त्याला शुभेच्छा आणि माझा पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि याचं भवितव्य विचाराल तर अशी कुठलीही योजना असते अशी जी शासकीय पाठबळ नसतं जेव्हा त्याला, तेव्हा ती राबवणं, ती मोठी करणं हे फार अवघड काम आहे. कारण अशा याला विरोध करणारे पहिले हिंदूच असतात आणि हिंदूंना जागं करणं हे महाकर्म कठीण काम. पण म्हणून करायचंच नाही का? सुरू करायचं. 5 वर्षे लागतील, 10 वर्ष लागतील, 25 वर्ष लागतील, कसली घाई नाही आहे. आणि मी असली अजिबात वेड्यासारखी अपेक्षा पण ठेवलेली नाही आहे की आज सुरू केलं 2 वर्षात हे सुरू होईल, असं काही नाही. त्याला खूप वेळ लागणार आहे. मला भाविकांपर्यंत हे पोचलं पाहिजे. आता एक प्रश्न जो वारंवार विचारतात की आम्ही मुस्लिम विक्रेत्यांकडनं घ्यायचं नाही असं कसं म्हणताय तुम्ही? पहिली गोष्ट आम्ही सांगतोय तुम्ही हिंदू विक्रेत्यांकडनं घ्या, कारण तसं सांगणं आमचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट आमच्या धार्मिक संकल्पनेनुसार म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्ही बघितलं तर ते विहिरीत मेलेली गाय सापडले की गावच्या गाव बाटलं म्हणून घोषित व्हायचं. पाव टाकले तर म्हणजे खाण्यापिण्याची शुद्धता जी माणसाच्या बाबतीत होती ती परमेश्वराच्या बाबतीत असू शकते. तर परमेश्वराला जो अर्पण करण्याचा जो आमचा प्रसाद आहे तो आमच्या तत्वानुसार बनायला पाहिजे. आणि मुस्लिम धर्मीय हे करतील याची खात्री नाही आहे. कारण जर अशी असती तर ते हे जे गाईच्या चरबीपासून बनणारे पेढे आहेत ते मोठ्या प्रमाणात जे वितरित होत आहेत ते षडयंत्र तसं झालं नसतं. दुसरी मुसलमानांना जो थूक जिहाद आहे आपण वारंवार बघतो, चॅनेल्सवर दिसतं, ते डिनाय करतच नाहीत. त्यांचं म्हणणं हे थूक नाही आहे, ही आमची आस्था आहे. म्हणजे ते अन्नात थुंकणं, ते म्हणतात आम्ही फुंकतो पण फूंक मारली तरी त्याच्यातनं थुंकी पडते. आणि हे अनेक असे व्हिडिओ आलेले आहेत. मौलवींनी सांगितलं आस्था आहे. आणि सगळ्यात मोठं त्याला त्याच्या हदीसमध्ये पुरावा आहे. त्याच्यात मोहम्मद पैगंबरांनी ते अन्नात थुंकतात हे करतात आणि त्यांनी सांगितलं असं केल्याने शैतान दूर होतो. आता एक लक्षात ठेवा की मुस्लिम आस्थेनुसार अल्लाह सोडून इतर सगळ्या ज्या म्हणजे आपल्या हिंदूंच्या देवता आहेत, इतर धर्मियांच्या देवता आहेत, त्या शैतान या रूपात मोडल्या जातात. तर आज इथे जर का त्र्यंबकेश्वरला आपण बघितलं तर इथल्या मुस्लिमाच्या श्रद्धेनुसार, मी सांगतो त्यांच्या श्रद्धेनुसार त्र्यंबकेश्वर हा एक शैतानाचं रूप आहे. आणि म्हणून ते थुंकलेला प्रसाद जर आमच्या आतमध्ये गेला तर त्यांना असं वाटतं त्यांच्या श्रद्धेनुसार की या देवळातनं तो शैतान नाही सवयला आणि मग देऊळ आमच्या ताब्यात येईल. परंतु तुमच्या श्रद्धा तुम्ही पाळत असाल तर तुमच्या घरात पाळा, तुमच्या धर्माच्या व्यासात पाळा. आमच्या धार्मिक श्रद्धांमध्ये तुमच्या श्रद्धांचा घुसखोरी आम्ही सहन करणार नाही. आणि म्हणून आमचं असं हिंदूंना आव्हान आहे, भाविकांना आव्हान आहे की तुम्ही हिंदू देवतांना जो प्रसाद अर्पण कराल तो तुम्हाला जो पुरवठादार आहे, तुम्ही ज्याच्याकडनं विकत घेताय ती व्यक्ती हिंदू धर्मातला मान्यता देणाऱ्या हिंदू धर्मानुसार तो ते शुद्धतेचं पालन करून तुम्हाला ती देणारी हवी. कारण जर अशुद्ध प्रसाद जर देवाला दिला तर जो भक्त असतात ते इतका खर्च करून येतात, लांबलांबून येतात, त्यांना त्याचं फळ मिळणार आहे, त्यांना विपरीत फळ मिळेल. आणि हा आमचा अधिकार आहे. लक्षात ठेवा, आमची श्रद्धा काय असावी हा आमचा आणि आमच्या धर्माचार्यांचा अधिकार आहे. आमच्या श्रद्धेचं पालन आम्ही कसं करायचं हाही आमच्या धर्माचार्यांचा अधिकार आहे. आमच्या श्रद्धेमध्ये इतरांनी पडू नये. ज्यांना आमच्या धर्मावर श्रद्धा नाही, आता आपल्यातलेच काही लोक असतात की त्यांचा श्रद्धांचाच विरोध आहे, ते हिंदू बनवतात, त्यांनी आमच्या मंदिरांकडे वळूनही बघू नये. तुमची श्रद्धाने तुम्ही येऊ नका, कोणावरही बंधन नाही आहे. जो ज्याची श्रद्धा आहे त्याला सगळं माझं आव्हान आहे की उद्यापासनं ओम सर्टिफिकेट असलेल्या दुकानांपासून परमेश्वराला आपण जे जे काही अर्पण करतो त्या गोष्टी खरेदी करा. सर्वप्रथम ओम प्रतिष्ठानने ही जी संकल्पना प्रभू त्र्यंबक राजांपासून सुरुवात केलेली आहे. इथे जो हिंदू मंदिरांमध्ये साधारण भाविक जो प्रसाद विक्री करतो आणि देवाला प्रसाद म्हणून अर्पण करतो, तो प्रसाद हा देवालयामध्ये जो दाखवला जातो तो शुद्ध भावनेने, शुद्ध हेतूने, शुद्ध अंतःकरणाने प्रभूपर्यंत पोहोचावा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ, कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये विद्रुपीकरण होऊ नये याच्यावर कुठे ना कुठे हिंदू धर्मातर्फे याच्यामध्ये एक चौकट असावी याकरता प्रतिष्ठानने ही सुरुवात केलेली आहे. ज्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे या प्रतिष्ठानच्या उपक्रमाला खूप सकारात्मक प्रतिसाद असून याच्यामध्ये जे लोक विरोधात कार्य करत आहेत किंवा जे चुकीचे मेसेज इतर समाज माध्यमांमध्ये फॉरवर्ड करता आहेत, सकल हिंदू समाज याला पूर्णपणे हिंदू समाजाने ही गोष्ट आता मनावर घेतलेली आहे आणि ते त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ आहे. फक्त
तर्फे देवालयांमध्ये जाणारी गोष्ट ही शुद्ध असावी याकरता हे चालू आहे आणि जे अतिक्रमण हिंदू धर्मावर होतं आहे ते थांबण्याकरता ओम प्रतिष्ठानने ही सुरुवात केलेली आहे. मी ॲडव्होकेट भानुदास शौचे. मी विविध संस्थांचं या ठिकाणी काम करीत असताना, समाजामध्ये वावरत असताना, आपल्या समाजामध्ये असलेल्या बदलांमध्ये हळूहळू अन्य विचारांच्या होत असलेल्या शिरकावाचं अतिक्रमण हे आपण जर दुर्लक्षित केलं तर निश्चितपणानं आपल्यावरती फार मोठा आघात होणार आहे. आज रणजितजी सावरकर असतील, आमचे गुरुबंधू असतील, अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी जो विचार घेऊन समाजाला त्याचं स्पष्ट दर्शन घडवलेलं आहे त्याच्याबद्दल प्रथमतः आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्याचं कारण एखादा विचार समाजासमोर येतो परंतु तो स्पष्टपणे उकल करणं हा सगळ्यांना जमत नाही. हिंदुत्वाचा स्पष्ट विचार हा प्रत्येकाला अपेक्षित आहे, नव्हे तो जगाच्या कल्याण करणारा आहे. आम्ही ज्या पद्धतीचा गाईचा मांसाचा आम्ही धिक्कार करतो, त्याचं सेवन करणं आम्ही अव्हेर मानतो, त्याच्या मागे अनेक प्रकारचे शास्त्रीयसुद्धा कारणं आहे, मानसिक कारणं आहेत, अनेक प्रकारची कारणं आहेत. त्याचा अभ्यास नसताना केवळ व्यवसाय करणे किंवा धर्म बाटवणे या एकमेव उद्देशाने एक प्रकारचं हे सुद्धा धार्मिक युद्धच आहे आणि हे युद्ध याला छुपयुद्ध असं म्हणतात. या पद्धतीचं तुमच्या आचार विचारांवरती अतिक्रमण करून त्याच्यामध्ये अशुद्धता निर्माण करून जर तुमच्या मनामध्ये आणि वर्तनामध्ये परिवर्तन घडवलं तर अन्य धर्मांचं अतिक्रमण आपल्यापासून दूर राहणार नाही. त्यामुळे मी हिंदू बांधवांना या ठिकाणी आवाहन करील की आज जे काही चाललं आहे तर माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो डोळे उघडा. रणजितजी सावरकर त्याचप्रमाणे अनिकेत शास्त्री देशपांडे हे एक विचाराचा वारसा घेऊन तुमच्या समोर आले आहे आणि तो वारसा सत्य आहे. त्यातून धर्माचं, आचाराचं, विचाराचं रक्षण होणार आहे. आपल्याला त्यांना कणखरपणे साथ द्यायची आहे. ही साथ मिळमिळीत देऊन चालणार नाही, छुपी साथ देऊन चालणार नाही, अबोल साथ देऊन चालणार नाही. तर सर्व प्रकारे त्यांच्या कामामध्ये धर्म, अर्थ सगळ्या प्रकारच्या मदतीची आणि आपल्या प्रत्यक्ष सहभागाची आणि ते सांगतील त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये, आपल्या स्वतःच्या वर्तनामध्ये स्पष्टपणे ते आचरण करण्याची आपल्याला त्यांना मदत करावी लागणार आहे. आणि यातून काय साधणार आहे तर आमचं स्वतःचं शुद्ध चारित्र्य, आमच्या कुटुंबाचं, मुलाबाळांचं शुद्ध वर्तन आणि यातून आपल्या आचारविचारांच्या शुद्धतेतून अत्यंत चांगला नागरिक आणि त्यातून देशाची उन्नती. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.